हाय, मी कल्याणी. स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर गाईज, मी दरवेळेस विचार काय करते माहिती, की दरवेळेस एक लाँग व्हिडिओ शेअर करेल तुमच्यासोबत. ॲटलिस्ट नाही काय तर आठवड्यातून 2 तरी लाँग व्हिडिओ आपल्या इथंच जातील. मी असं खूपदा तुम्हाला बोलले, त्याच्यामुळे मी आता बोलू पण शकत नाही आहे. तर मग मी प्रयत्न करेल जमेल तेवढं माझ्याकडनं, की मी आठवड्यातून 2 तरी व्हिडिओ माझ्या येणार. शॉर्ट तसा रोज एक अपलोड होतोच माझा व्हिडिओ, पण मग लाँग व्हिडिओला काय होतं काय माहिती, शूट पण होत नाही आणि व्हिडिओ पण कधीच अपलोड होत नाही. तरी पण आता मी म्हणजे ठरवलंच आहे की नाही, काही झालं तरी आपला लाँग व्हिडिओ पोस्ट झालाच पाहिजे आठवड्यातून 2 तरी. तेच मी मनावर घेतलं आहे खूप जास्त. आणि मनावर घेतलेल्या गोष्टी कधी पण करायलाच पाहिजे, कारण मी दरवेळेस विचार करते बनवेल पण बनवत तर काहीच नाही. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती, की मी जेव्हापासनं हे ब्लॉग वगैरे बनवणं चालू केलं ना, जेव्हापासनं मी यूट्यूबवरती व्हिडिओ बनवते ना, असं मला खूपदा नाही का, असं पण मला काही निगेटिव्ह कमेंट आल्यात, काही पॉझिटिव्ह कमेंट आल्यात आणि त्यातूनच मला प्रत्येक वेळेस काही ना काही शिकायला पण भेटतं. पण मग असं नाही, आणि त्यात म्हणजे रिलेटिव्समध्ये पण सगळीकडे पण जेव्हा आपण ब्लॉग बनवतो तेव्हा काही लोक आपल्यावर हसतात पण. आणि हेच खरं आहे, कारण मी स्वतः अनुभवलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी. लोक आपल्यावर हसतात, पण मग आपल्याला जर एखादी गोष्ट करायची असेल ना, तर ती आपण प्रामाणिकपणे केलीच पाहिजे. जसं की मी स्टार्टिंगला जेव्हा ब्लॉग बनवत होते ना, तेव्हा मी कुठे असा डायरेक्ट फेस टू फेस कॅमेरा ऑन करत नव्हते. आणि अजून पण एवढा कॉन्फिडन्स नाही आहे माझ्यात की मी गर्दीमध्ये जाऊन कॅमेरा ऑन करते. पण मग माझ्याकडनं जेवढं काय पॉसिबल होतं ना, तेवढं मी माझ्या ब्लॉगिंगमध्ये 100% द्यायचा प्रयत्न नक्कीच करत असते आणि कायम करते. पण तरी पण ना, गर्दीत गेलं की थोडंसं असं वाटतं की नाही, अरे इथं नको कॅमेरा ऑन करायला. पण मग पुन्हा विचार करते, नाही यार, आपण जर यात करिअर करायचं ठरवलंच आहे तर मग काय प्रॉब्लेम आहे. तर मग मी पुन्हा जो विचार करते मग त्याच पद्धतीने चालते. माझं तुम्हाला पण एवढंच सांगणं आहे, तुम्ही जर ब्लॉगिंग करत असाल ना, तर तुम्ही पण ना कधीच कोणाला लाजायचं नाही आणि घाबरायचं नाही. बिनधास्त तुम्ही कुठं गेलात ना, की आपला कॅमेरा ऑन करा आणि स्वतःच्या मनाला एवढंच सांगायचं की नाही बाबा, मला करायचं, मी त्यात करिअर करते तर मग मी त्यात करणारच. कारण लोकांचा आपण विचार करत बसलो ना, की मग आपण काहीच नाही करू शकत. त्याच्यामुळे ना, मी लोकांचा विचार तर स्वतः करणं सोडूनच दिलं आहे. कारण मला असं खूप काही गोष्टी मी अनुभवल्यात आत्तापर्यंत, त्याच्यावरूनच मी सांगते आहे. त्याच्यामुळे आपलं काम आपण कायम प्रामाणिकपणेच केलं पाहिजे आणि करत राहायचं. कोणी काही पण बोलू दे, कधीच नाराज नाही व्हायचं, कधीच म्हणजे स्वतःला असं निगेटिव्हिटी आपल्यापासून कधी पण लांबच ठेवायची, जेणेकरून आपल्या ब्लॉगमध्ये ना आपल्याला म्हणजे इंटरेस्ट येईल आपल्याला व्हिडिओ बनवायला. निगेटिव्हिटी जेवढी लांब ठेवता येईल आपल्यापासून तेवढी लांब ठेवायची आणि पॉझिटिव्हिटी घ्यायचा प्रयत्न करायचा कायम. कारण हे ब्लॉगिंगसाठी, शूटिंगसाठी कायम पॉझिटिव्हिटी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे गाईज. मी पण जेव्हापासून व्हिडिओ बनवते आहे ना, म्हणजे जो दिवस जर माझा दिवस सॅड गेला ना, तर समजून जायचं मी त्या दिवसात शूट काहीच करत नाही आणि पूर्ण दिवस माझा मूड ऑफ राहतो. आणि एखाद दिवशी जर मी व्हिडिओ शूट नाही केला ना, वाईट पण खूप जास्त वाटतं की अरे यार, मी आज एक पण व्हिडिओ शूट नाही केला. आणि जर एखाद दिवशी कुठे बाहेर गेली आणि मेन जर शूट करायचं असेल आणि ते कधी शूट नाही करत, विसरून जाते, तर मग ते काय मला नंतर खूप जास्त वाईट वाटतं की अरे यार, मी हे शूट नाही केलं, ते शूट नाही केलं. त्याच्यामुळेच सांगते, मी काय करते, पहिले ना मी बाहेर गेली की असं ऑन कॅमेरा मी काहीच करत नव्हते आणि जेवढे छोटे क्लिप काढता येईल ना तेवढंच काढायचा प्रयत्न करत होते. पण आत्ता नाही, आता स्वतःला सांगितलं आहे, जर तू यात करिअर करते, फ्युचर करते, तर स्वतः त्याच्यावरती फोकस कर, जेणेकरून तू कधीच कोणाला घाबरली नाही पाहिजे. लोक तर काय आयुष्यभर हसायला आणि बोलायलाच आहे. स्वतःसाठीच तू ठीक आहे, तू स्वतःच काहीतरी करू शकते. आणि मी हेच माझ्या मनाला कायम सांगत असते आणि व्हिडिओ पुन्हा एकदा नव्याने चालू करते. म्हणजे माझा प्रत्येक दिवशी मी काही ना काही करतच असते. आणि रोज मी शॉर्ट तरी अपलोड करत होते, पण मग लॉंगला मला टाईमच भेटत नाही. आणि खरं सांगायचं म्हटलं ना, लॉंग व्हिडिओ काय शूट करायचा रोज मला काहीच समजत नाही. पण मग आजपासून एक नवीन सुरुवात केली आहे गाईज. तुमचा सर्वांचा सपोर्ट मला कायम असाच राहू दे. आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना, तर कमेंटमध्ये मला एक कमेंट करून नक्कीच सांगा. मला खूप जास्त आवडेल तुम्ही कमेंट जर केली तर. आणि आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर चॅनलला पटपट जावा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझा व्हिडिओ भरपूर जणांपर्यंत शेअर करा. बाय.